साहेबांनी आता वकिली सुरू केली होती. अस्पृश्य बांधवाच्या कल्याणासाठी त्यांनी वाहून घेतलं होतं. आपल्या भाषणातून समाजाला नवीन दिशा देण्याचं काम करत होते. एक हुशार वकील म्हणून त्यांची ख्याती पसरली. गेमेवाडीच्या महाराजाची जमीन 80 वर्ष दुसऱ्याच्या ताब्यात होती. ती साहेबांनी सोडून दिली. त्यांनी साहेबाची फी दिली. साहेबांनी धोत्र्याच्या सोंग्यातील सारे रुपये माझ्या पुढे ओतले आणि म्हणतात, कसं, हे घे पैसे. मी संसारात लक्ष घालत नाही, बायको मुलाकडे लक्ष देत नाही, असं सारखी माझ्या नावानं ओढत राहतेस. हे पैसे मोजून किती ते सांग. साहेब, ही लक्ष्मी आहे, अशी उधळायची नाही. मी पैसे जमा केलं. 20-20च्या चवडी लावल्या, 2 10च्या आणि 1 चवड आहे. अगं, पण रुपये किती? मी अडाणी आहे. या सगळ्या रुपयाला किती रुपये म्हणतात ते तुम्हाला चांगलं ठाऊक आहे. बरं झालं. काय बरं झालं? तू अडाणी आहेस, नाहीतर बॅरिस्टर होऊन मला चांगलं हैराण केलं असतंस. मी बॅरिस्टर आहे, ती कशी काय? तुम्हाला एवढं बी कळत नाही काय? बॅरिस्टरची बायको बॅरिस्टरच की. साहेब खो खो करून हसले. एक दिवशी साहेबानं मोठमोठी 5 पुस्तकं आणली. वाचनात इतकं गुम झालं की जेवण येळ टळून गेली. त्यांना कशाचंच म्हणून भान राहिलं नाही. घरी आल्यापासून त्या पुस्तकात डोकं खुपसून बसले होते. साहेब, ओ साहेब, 1 घंटा झाला, जेवण वाढले, रात्र टळून गेली. या जेवण घ्या आणि मग खुशाल वाचत बसा. मी अजून जेवले नाही. काय? होय, तुला कितीदा बजावून सांगितलंय की जेवणासाठी माझ्याकरता थांबत जाऊ नकोस. जुनं वळण पडले. कसलं? पतिदेव जेवल्या बिगर त्यांच्या पायाच्या दासीनं जेवायचं नाही. हा शुद्ध वेडेपणा आहे. कुणी सांगितलं तू पायाची दासी आहेस? अगं, तू माझ्या बरोबरीची आहेस. हे ग्रंथ बघ, किती मौल्यवान आहे. आज 500 रुपयाचे आणले. काय? 500 रुपये? तुलाही जास्त वाटतात? ज्ञानापुढे पैशाची किंमत काय? नुसतं ज्ञान काय करायचं? त्याला व्यवहारी ज्ञान असावं. म्हणजे पुस्तकासाठी 500 रुपये खर्च केले म्हणून व्यवहारी ज्ञान नाही का? मला तसं काय बी म्हणायचं नाही. पण पुस्तकात बायको, मुलं, संसार काय लिहिलंय का? तसं काही यात लिहिलेलं नाही. समजलं? काय ग, संसारात लक्ष घालावं म्हणजे काय करावं? घरात बायको मुलं आहेत. तुमच्या प्रेमाच्या 2 शब्दाची वाट बघतात. मी इथं किती वेळ उभी आहे. पण साहेब रागाने पुस्तक बंद करतात. ते माझ्याकडं डोळं वटारून बघू लागलं. मी घाबरून म्हटलं, का व? मला बघितलं की तुम्हाला स्फूर्ती यायची, जोमानं अभ्यास करायचा. आता मी इतकी कुरूप झाले का? साहेबाचा राग पळून गेला. ते तटकन उठले. रामू, खरंच तू मार्मिक बोलतेस. त्यामुळे प्रतिस्पर्धी खल्लास. तू आणखी शिकली असतीस तर माझ्या सत्काराच्या वेळी शाहू महाराजांनी तुला वकिलीची सनद बहाल केली असती. तू मला पेचात पकडून कच्चा फाडून खाल्लं असतं. मला हसू आवरलं नाही. मी भाकरी खाते, माणसं नाही. साहेब बी हसू लागले. खर्च जरा जपून करायला हवा. आपल्या घरात बाळ येणार आहे. बरं, नाव काय ठेवायचं? मी म्हणाले. मुलगा झाला तर महादेव. राजरत्न. त्याला खूप खूप शिकवायचं. बापसे बेटा सवाई. रामू, तू खूपच सुंदर दिसतेस. अहो, लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की त्याचं सोनं होतं. 15/6/1924 रात्री 9 वाजता मला पुत्ररत्नाचा लाभ झाला. दिसायला अगदी साहेबासारखा. घरात आनंदाला पारावर उरला नाही. माझ्या जीवाभावाच्या लक्ष्मीबाईची धावपळ सुरू झाली. घरातली सगळी कामं तीच बघत होती. मुलाचं नाव राजरत्न ठेवण्यात आले. दिसायला गोरा, राजबिंडा. रामू, आपण याला खूप शिकू. आतापर्यंत जी आबाळ झाली ती होणार नाही. हा राजरत्न सिंहाचा बच्चा आहे, लढव्याचा वंश आहे. साहेब म्हणायचे, खरंच हा आमच्या काळजाचा तुकडा आहे. त्याला ताप, खोकला झाला तर माझा जीव घाबरा व्हायचा. एकदा राजरत्नाला डबल निमोनिया झाला. अनेक उपाय केले. राजरत्न खूप तापला आणि साहेबाच्या मांडीवरच त्याची प्राणज्योत मावळली.
तो आम्हाला सोडून गेला. साहेबांनी हंबरडा फोडला. राजरत्न साहेबाच्या मांडीवरच होता. जणू शांत झोपला होता. बाळाला साहेबाच्या मांडीवरून उचलण्याचा प्रयत्न केला. साहेब त्याला सोडायला तयार नव्हते. नाही, सोडणार नाही. माझ्या काळजाच्या तुकड्याला, त्याला माझ्यापासून तुम्ही दूर करू नका. साहेबाचं हे रूप बघून जमलेला समुदायही हेलावून गेला. सगळ्यांना गैरून आले. माझी तर शुद्धच हरपली होती. मी राजरत्नच्या जाण्याने खूप खचले होते. अंथरुणाला खिळून राहिले. खोकल्यानं जीव नकोसा केला. साहेब माझ्यासाठी तिळतिळ तुटत होते. मोठमोठ्या डॉक्टरांना दाखवलं, पण काय बी फरक पडेना. काही दिवसांनी साहेब पेपर हाती घेऊन घरी आले. म्हणाले, अगं रमा, हे बघ, पुण्याची केस मी जिंकली. ही केस तशी अवघड. ब्राह्मणेतर ब्राह्मणाच्या बाजूने प्रसिद्ध वकील भोपटकर, ब्राह्मणेतराच्या बाजूने मी. मला दणदणीत विजय मिळाला. साहेब, खरोखरच तुम्ही मोठे आहात. आपला समाज दुबळा आहे. त्याचं कल्याण तुमच्याच हातात आहे. पण रमा, तुझे खंबीर हात आणि प्रयत्न माझ्या पाठीशी आहेस. हा विजय तुझ्या कर्तृत्वाचा आहे. एक दिवस साहेब फार खुशीत होते. रामू, काल एक गंमतच झाली. काय? मी पोयवाडीच्या ऑफिसमध्ये लुंगीवरच उघडा बोडका बसलेला आणि कोल्हापूरचे राजे छत्रपती शाहू महाराज मला शोधत तेथे आले आणि माझी एकच धांदल उडाली. हे ऐकून मला लय आनंद वाटला. एवढ्या मोठ्या माणसाचे पाय आपल्या ऑफिसला लागले. आपलं भाग्यच उजळलं बघा. साहेबांची वकिली आता बरी चालली होती. घरातल्या माणसाची भ्रांती आता संपली होती. आम्हाला सुखाची 4 घास आता मिळायला लागली होती. अशातच मुंबईच्या विधिमंडळावर त्यांची सदस्य म्हणून नेमणूक झाली. तेव्हा समाजातील लोकांनी साहेबांचा सत्कार केला. समाजातील तळागाळापर्यंतचं दुःख साहेबांनी चांगलं जाणलं होतं. या समाजासाठी काम करणं त्यांनी आपलं पहिलं कर्तव्य मानलं होतं. अनेक माणसं साहेबाच्या हाकेला ओ देऊन कामाला लागली होती. लोकांची सारखी वर्दळ. साहेबांना उसंतच मिळत नव्हती. सभा, मीटिंगा, चर्चा, सारखं कामात. जेवायलाही वेळ नसे. साहेबाच्या जेवणाचा डब्बा तसाच परत यायचा. तेव्हा मला खूप वाईट वाटायचं. साहेब उपाशी तर मीही उपाशी. माणसासारख्या माणसाचा विटाळ मानला जात असे. सार्वजनिक ठिकाणी पाण्यालाही शिवता येत नव्हतं. त्या ठिकाणी प्राणी, किडे, मुंग्या, कुत्री, मांजरी, डुक्कर मुक्तपणे पाणी पित होते. इकडे मात्र पाण्या वाचून माणसं उन्हात तडफडत होती. तहानीने व्याकुळ होत होती. त्याची कुणाला पर्वा नव्हती. माणुसकीच्या हक्कासाठी चवदार तळ्याचं पाणी चाखायचं, त्यासाठी सत्याग्रह करायचे साहेबांनी ठरवले. हे मला कळले. तेव्हा मी म्हणाले,